कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहिस्थ शिक्षण आणि अध्ययन विभागांतर्गत जे विविध शिक्षणक्रम आहेत त्या अनुषंगाने भरपूर काही प्रश्न हे नेहमीच विचारले जात असतात. मागील भागात आपण परीक्षेसंदर्भातले विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते त्याला आपण उत्तर दिलेली आहेत. आजच्या भागात शिक्षणक्रमांचं मूल्यमापन आणि पासिंग क्रायटेरिया जो आहे याबद्दल काही प्रश्न आलेले आहेत, त्यावर आज आपण काय करूया, दृष्टिक्षेप टाकूया. डील विभागामध्ये कार्यरत जे काही शिक्षणक्रम आहेत तर त्याचं मूल्यमापन क्रायटेरिया जो आहे आणि पासिंग क्रायटेरिया जो आहे हा कशा पद्धतीने आहे, कारण शेवटी हा ॲन्युअल पॅटर्न आहे परीक्षेचा आणि त्या अनुषंगाने थेरी पेपरला किती गुण असतात किंवा अंतर्गत कार्याला किती गुण असतात याबद्दल अनेक काही संभ्रम जे आहेत ते विद्यार्थ्यांचे असतात. तर त्या अनुषंगाने आलेले प्रश्न जे आहेत ते कोणकोणते आहेत तर ते बघूया. आता MA सर्व विषय आणि MCOMसाठी मूल्यमापनाचा आकृतिबंध काय आहे, म्हणजे कशा प्रकारे मूल्यमापन जे आहे हे शिक्षणक्रमांचं केलं जातं आहे. आता MA सर्व विषय आणि MCOM हा जो काही शिक्षणक्रम आहे या शिक्षणक्रमाच्या अंतर्गत कार्य जे आहे ते आहे असाइनमेंट आणि अटेंडन्स जे आहे, जे काउन्सिलिंग सेशनबद्दल आपण माहिती घेतली होती. तर काउन्सिलिंग सेशनला अटेंडन्स जे आहे ते आणि चारही थेअरी पेपरच्या अनुषंगाने आपल्याला जे असाइनमेंट लिहावे लागतात तर 4 थेअरी पेपरच्या असाइनमेंटला एकूण 20 गुण असतात, म्हणजे 20 चौक 80 मार्क जे आहेत ते तुम्हाला असाइनमेंटला असतात आणि काउन्सिलिंग सेशन अटेंडन्सला तुम्हाला 20 गुण असतात. असं तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी एकूण 100 गुणांचं मूल्यमापन हे होत असतं. त्याच पद्धतीने थेअरीचे जे पेपर आहेत तर ते थेअरीचे पेपर जे आहेत एकूण 4 पेपर आहेत, तर चारही पेपर जे आहेत ते काय आहेत तुम्हाला 100 गुणांसाठी, म्हणजे 100 चौक 400 आणि अंतर्गत गुण जे आहेत ते 100 असे एकूण तुमचा 500 गुणांचा प्रतिवर्षी, म्हणजे 2ही वर्षाला तुम्हाला एकूण 1000 गुणांचं काय केलं जातं, मूल्यमापन हे केलं जातं. म्हणजे MA MCOM जे काही शिक्षणक्रम आहे ते 1000 गुणांसाठी आहे. आता MA एज्युकेशनच्या बाबतीत जर आपण विचार केला तर MA एज्युकेशन हा शिक्षणक्रम जो आहे त्याच्या पहिल्या वर्षी जे आहे असाइनमेंट जे रायटिंग आहे, जे आता आपण मगाशी सांगितलेलं आहे की इथे सुद्धा 4 एक्सटर्नल पेपर जे आहेत ते 4 थेअरीचे पेपर आहेत. त्या थेअरीच्या पेपरवरच अनुषंगाने असाइनमेंट जे आहे ते आपल्याला लिहावे लागतात. ही 4 पेपरसाठी आपल्याला 20-20 मार्काचे असाइनमेंट असतात आणि पुन्हा आणखी 20 मार्काचा अटेंडन्स, असं 100 पैकी हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग म्हणजे जो आहे पहिल्या वर्षी आपल्याला जे पूर्ण करायचं आहे ते आहे सेमिनार वर्क. आता सेमिनारचे जे टॉपिक आहे ते या 4 थेअरी पेपरच्या अनुषंगानेच आपल्याला काउन्सिलिंग सेशनच्या दरम्यान दिले जातात आणि त्या 4ही पेपरच्या आधारे 20-20 गुणांचे जे असाइनमेंट आहे ते लिखाण असतं आणि 4 थेअरी पेपरवर आधारित तुम्ही जे काही सेमिनार लिखाण केलेलं आहे त्यापैकी कोणत्याही एका पेपरवर आधारित, ज्याला तुम्ही सुटेबल आहात किंवा अगदी कम्फर्टेबल आहात की ज्याची तुमची चांगली तयारी झालेली आहे, अशा कुठल्याही एका पेपरच्या सेमिनारवर तुम्हाला काय करायचं असतं, सादरीकरण हे करायचं असतं. त्याला मात्र आपल्याला काय केलेले आहेत, 20 गुण हे दिलेले आहेत. असे एकूण 80 मार्काचे तुमचे असाइनमेंट 80 मार्काचे एकूण तुमचं सेमिनार लेखन आणि 20 मार्काचं तुमचं सेमिनार सादरीकरण, असे एकूण 100 गुणांसाठी ते इव्हॅल्युएशन आहे. शिवाय त्याच्यासोबत तुम्हाला रिसर्च वर्कचं जो आहे तो सिनॉप्सिस सुद्धा लिहायचा असतो. असं एकूण तुम्हाला पहिल्या वर्षी जे आहे ते 600 गुणांचं इव्हॅल्युएशन हे केलं जातं. आणि द्वितीय वर्षाला मात्र पुन्हा असाइनमेंट जे आहे, द्वितीय वर्षाचे जे थेअरी पेपर्स असतील त्या थेअरी पेपरवर आधारित पुन्हा आणखी तुम्हाला असाइनमेंट लिहायचे आहेत. अटेंडन्स पुन्हा काउन्सिलिंग सेशनलाच आहे. असे एकूण 80 अधिक 20 म्हणजे तेही पुन्हा आणखी 100 गुणांचे इव्हॅल्युएशन आहे. आणि दुसरा पार्ट जो आहे तो आहे तुम्हाला संशोधन कार्याचा. पहिल्याच वर्षी याचं काम जे आहे ते सुरू झालेलं असतं. विषय निवड वगैरे किंवा विषयाचा सिनॉप्सिस वगैरे हा सगळा पहिल्या वर्षी झालेला असतो. द्वितीय वर्षाला मात्र त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं असतं, संशोधन कार्य हे करायचं असतं. त्या अनुषंगाने डेटा कलेक्शन असेल किंवा त्या अनुषंगाने इतर ज्या बाबी असतील ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन आपण काउन्सिलिंग सेशनला देत असतो. आणि म्हणून त्या रिपोर्ट रायटिंग जो आहे, म्हणजे अहवाल जो आपण तुम्ही लिहित असता संशोधनावर आधारित, त्याला एकूण 50 गुण असतात आणि 50
गुण जे आहेत त्या अहवालावर आधारित तुमची मौखिक परीक्षा घेतली जाते, असे ते अंतर्गत 100 गुण आहेत. आणि पुन्हा आणखी एक्सटर्नल जे पेपर आहेत की जे तुम्हाला थिअरी पेपर लिहायचे असतात, ते 4 थिअरी पेपर जे आहेत ते पुन्हा 100 गुणांचे आहेत. म्हणजे तुमचे थिअरी पेपर झाले 400 गुणांचे, अंतर्गत कार्य जे आहे ते झालं 200 गुणांचं. असं एकूण काय आहे 600 गुण दुसऱ्या वर्षाला आणि दोघं वर्षा मिळून एकूण 1200 गुणांसाठी जो आहे हा MA एज्युकेशन शिक्षणक्रम जो आहे त्याचे इव्हॅल्युएशन हे केलं जात असतं. समजा मी पहिल्या वर्षी काही केले नाही, मी द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेण्यास पात्र आहे का? मित्रांनो, जरीही तुम्ही पहिल्या वर्षी प्रवेश घेतला आणि काही कारणास्तव तुम्हाला हे काम करता आलं नाही, म्हणजे आता इथे एक लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला रायटिंग वर्क जे असतं ते फक्त तुम्हाला काय करता येतं, तो दुसऱ्या वर्षी सादर करता येतं आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला दुसऱ्या वर्षी प्रवेशही घेता येतो. पण मात्र अटेंडन्सचे मार्क असतील किंवा सेमिनार सादरीकरणचे जे मार्क असतील ते मात्र तुम्हाला मिळत नाही. फक्त रायटिंग वर्क जे आहे तेच फक्त तुम्ही काय करू शकतात, पहिल्या वर्षाचं जे आहे ते दुसऱ्या वर्षी सादर करू शकता आहात. मात्र दुसऱ्या वर्षी त्याचं इव्हॅल्युएशन होऊन मगच त्याचं गुणदान हे केलं जातं. पण समजा तुम्ही काहीही केलं नाही तरी सुद्धा द्वितीय वर्षाला प्रवेश घेता येतो. पण मात्र द्वितीय वर्षामध्ये तुम्हाला प्रथम वर्षाचंही काम करायचं असतं आणि द्वितीय वर्षाचंही काम करायचं असतं. थोडं जड जातं, म्हणून आपण शक्यतो पहिल्या वर्षी पहिल्या वर्षाचं काम करायचं, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षाचं काम करायचं, म्हणजे आपल्याला जास्त अडचण येणार नाही. प्रत्येक पेपरसाठी 100 पैकी उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत? मित्रांनो, MA सर्व विषय जे आहेत आणि MCOM हा जो काही शिक्षणक्रम आहे याला 100 पैकी 40 गुण जे आहेत, मग अंतर्गत पेपर म्हणजे अंतर्गत आपल्याला 100 गुण दिले जातात, त्यालाही 40 पासिंग क्रायटेरिया आहे. आणि एक्सटर्नल थिअरीचे पेपर जे आपण देत असतात त्याला सुद्धा 40 मार्क अपेक्षित आहेत. पण मात्र MA एज्युकेशन हा जो शिक्षणक्रम आहे त्याला प्रत्येक थिअरी पेपरला आणि अंतर्गत कार्याला सुद्धा 50% मार्क, म्हणजे 100 पैकी 50 मार्क अनिवार्य आहेत. 50 पेक्षा कमी जर असतील तर आपण काय होत असतो, फेल होत असतो. आणि म्हणून हा कोर्स जो आहे हा एमेड इक्विव्हॅलंट असल्यामुळे सगळे एमेडचे रूल्स जे आहेत ते त्याला काय आहेत, लागू आहेत. अशा रीतीने मित्रांनो, विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आलेले होते की साधारणतः अंतर्गत आणि बहिस्त म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल इव्हॅल्युएशन जे आहे ते पेपरचं कसं केलं जातं आणि पासिंग क्रायटेरिया नेमका काय आहे याबद्दलचे जे प्रश्न आले होते त्या प्रश्नाला आपण काय केलेलं आहे, उत्तरही दिलेलं आहे. अजूनही काही शंका असतील तर आपण आपला डील विभागाचा जो दूरध्वनी क्रमांक आहे 0257 2257 495 आणि 2258 496 या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क हा साधू शकता. पुढील भागात आपण परीक्षा झाल्यानंतर निकाल कधी लागतो आणि त्या अनुषंगाने गुणपत्रक कधी मिळतं याबाबत काही प्रश्न विद्यार्थी विचारत असतात, त्यावरही आपण काय करणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.